नाशिक पोलीस आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत हत्या करून फरार झालेले सराईत आरोपितांना इंदिरानगर पोलिसांनी नाशिक व गुजरात मधून अथक परिश्रम घेत शिताफीने ताब्यात घेत जेरबंद केले। हाशिम रजा उल्ला वारसी, रविनाथ दुर्लभ निरहू यादव, साजिद रजा उल्ला वारसी, अरशद हिकमत हुसेन शेख सर्व राहणार अंबड सातपूर नाशिक असे आरोपितांचे नाव असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, 4 जिवंत कारतूस, एक मोठा सुरा, बनावट आधार कार्ड आदी मुद्देमाल हस्तगत केले। या सर्वांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपितांना 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरचा तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे सुनील अंकुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, गुन्हे शाखा नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमजद पटेल, पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, अमोल कोथमिरे, प्रमोद कासुंदे, मुजाहिद सय्यद, चंद्रभान पाटील यांनी केली। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशिद हारून खान याचा दिनांक 25 सप्टेंबर रोजी खून झालेला होता। सदर खुनात एकूण आतापर्यंत 17 आरोपी निष्पन्न झालेले असून 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 6 विधी संघर्ष पालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून 2 अजून पाहिजे आरोपी आहेत। नमूद गुन्ह्यात आता 4 आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे। नमूद आरोपिताकडून एक पिस्टल, एक मोठा सुरा, 4 जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत। त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। यातील पाहिजे आरोपितांना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।